जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता फार्मर आयडी जो शेतकऱ्यांसाठी एक आवश्यक ओळखपत्र बनलेला आहे, ओळख नंबर बनलेला आहे. त्यामध्ये एक आता नवीन अपडेट आलेलं आहे जे आपण आत्तापर्यंत ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटवरती गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र सरकारच्या जे आपण आत्तापर्यंत स्टेटस चेक करत होतो तुमचा आयडी बनलेला आहे किंवा नाही, पेंडिंग आहे का अप्रूव्ह झालेला आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आता काही बदल करण्यात आलेले आहेत तुम्ही बघू शकता. तर इथं आल्यानंतर सर्वात प्रथम वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथं 3 ऑप्शन दिसतील. याच्यामध्ये चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता बदल नवीन. हां, तर या बदलामध्ये इथं तुम्हाला सरळ दिसणार आहे, की अगोदर तुम्ही स्टेटस चेक करायच्या वेळेस 2च ऑप्शन येत होते ते म्हणजे एनरोलमेंट आयडी आणि आधार नंबर यांच्याच थ्रू आपण स्टेटस चेक करू शकत होते. पण आता तिसरा ऑप्शन आलेला आहे ते म्हणजे फार्मर आयडीचा. आता फार्मर आयडीच्या माध्यमातून किंवा त्याच्या सपोर्टने सुद्धा तुम्ही आता तुमचं स्टेटस इथं पाहू शकणार आहात. ज्यांचं जनरेट झालेलं आहे फार्मर आयडी किंवा ज्यांचं अजूनही फक्त पेंडिंगमध्ये दाखवत आहे, पण इकडं फार्मर आयडी दिसत असेल तरी तो आयडी नंबर इथं कॉपी करून तुम्ही पेस्ट करून सुद्धा तुमचं स्टेटस पाहू शकणार आहात. जसं की मी माझा आयडीचं स्टेटस तुम्हाला दाखवतो. सर्वात प्रथम तुम्हाला इथं फार्मर आयडी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फार्मर आयडी टाकून घ्यायचं आहे इथं तुमचं जनरेट झालेलं. तर तुम्ही बघू शकता इथं फार्मर आयडी माझं मी तुमच्या समोरच टाकून घेतोय आणि चेक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर माझा संपूर्ण डेटा दिसेल. अप्रुव्हल स्टेटस सर्वात महत्त्वाचं असतं फॉर्म भरल्यानंतर. तिथं अप्रूव्ह आहे की पेंडिंग हे तुम्हाला दाखवलं जातं. माझं फार्मर आयडी पेंडिंग नाहीये तर अप्रूव्ह झालेलं आहे, त्याच्यामुळे तर अप्रूव्ह स्टेटस दिसत आहे आणि समोरच तुमची संपूर्ण डिटेल्स दिसणार आहे. तुम्ही फॉर्म भरतेवेळी किंवा फार्मर आयडीसाठी ॲप्लिकेशन करतेवेळी ते जे महत्त्वाचे डिटेल्स आहेत तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारे आता नवीन स्वरूपात तुम्हाला फार्मर आयडी स्टेटस चेक करता येणार आहे फार्मर आयडीच्या माध्यमातून.